हे गाईज, कसे आहात तुम्ही? आणि परत आपण खेळणार आहे त्योच पार्ट 1 चा दुसरा भाऊ म्हणजे पार्ट 2. सो आता गाडी ती ही आपली झाली ती शेवटच्या वेळेस. आता McLaren काढूयात आपण आणि तुम्हाला ती सिक्रेट लोकेशन दाखवते बा. 3, 2, 1. फुल असं रेगिस्तान आहे. ज्या गाड्या त्या जागेवर पण बनलेत ना जायला, त्या गाड्या मी अजिबात नाही घेऊन जात. ज्या गाड्या तिथं नाही बनल्या ना जायला, त्या गाड्या घेऊन जातो. बाकी आपला मॅप तर पाहायला. तर मित्रांनो, मी आता सगळ्या गाड्या विलावर मॉड ऑर्डर करते. सो चला विलावर जाऊयात आणि आपले मर्सिडीज घेऊन. पण मर्सिडीज खूप जुनी आहे, मॉडीफाय तर केलेली आहे. पण तुम्हाला याचा कलर ब्लॅक वाटत असेल मित्रांनो, पण याचा कलर इतका डार्क आहे ना, ब्लू आहे. खाली एम्बियन्स ला एम्बियन्स काय म्हणतात मित्रांनो, खालच्या लाईट मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आवाज वाढवेल. हे माझा गेम प्लेवर आवाज नाही येत ना, त्यामुळे मोबाईल गाडीवर ड्रिफ्ट नाही सेटिंग पण नाही बघ. आणि गाडीला अशी दुसऱ्या गाडीवर. सो मित्रांनो, आपण आलोय आय थिंक सो सुपर कारचा विषय वेगळा आहे. पण आता ह्या गाड्यांचं तर अवघड आहे मित्रांनो. दुसऱ्या गाड्या चालू कारण व्हिडिओ खूप मोठा बनू शकतो. ही भाई रोल्स रॉयस कोणती जे मॅग व्हील जरा डिफरंट काइंड ऑफ लावले. सो मित्रांनो, आता किती उशीर झालाय, फार रात्र झाली, तरी मी आता गेमिंग करतो. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण किती व्हिडिओ टाकले भाई, कारण मध्ये आपले व्हिडिओच नव्हते. सो त्यासाठी कव्हर करण्यासाठी आज मी एवढे सगळे व्हिडिओ टाकले. बाकी रोल्स रॉयसला क्रोमचा असतो लगेच होती मित्रांनो.
ब्लॅक दिसते पण मी पण गिरलेली बघा मित्रांनो रोडला गाड्या पण चालू झाल्या चला पुढच्या गाडीवर ही गाडी खूप जाड आहे अशी लांब आहे चला ह्या मोठ्या लांब क्या हिरोला घेऊन जाऊ हा पण एक कोणत्या कंपनीचा आहे मला माहित नाही पण लास्टचा जो जी BMW आहे ती बीस्ट आहे भाई एक BMW मित्रांनो माझी ड्रायव्हिंग कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाकी आता तर मी नवीन नवीन गेम आहे थोड्या दिवसांनी आपल्याकडे गेमिंग सेटअप होईल चला पुढच्या गाडीवरची पांढऱ्या बेसला घेऊन लावून चेक करायचं आता भाई सगळ्यात छोटी गाडी अशी वाटते मला गेम मधली मिनी कूपर आता आपण आता दुसऱ्या गाडीवर जाऊ मिनी कूपर कडनं मी इतके होप्स ठेवलेले आणि ते गाडी इतकी बकवास सो आता जाऊयात आपण आपल्या बुगाटी शिरॉन का शिरॉन असेल मला आणि जी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये टाकलेली ती असेल शिरॉन
आता बाहेर एक बीस्ट येणार आहे जो ड्रिफ्टिंगचा किंग आहे. मला त्या गाडीने मी ड्रिफ्ट शिकले मेनली. आणि ती गाडी आहे ही साऊंड आहे. My favorite गाडी ती हा माझ्या फोन आली त्यामुळे जरा त्याच्यावर लक्ष मित्रांनो मी आता त्याचं काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला ग्राफिक्सचा इफेक्ट बदललेला आहे. जी गाडी बघ कशी शाईन करते. मर्सिडीज आहे शेवटी. ही पण एक म्हणजे एकदम छोटी हिरवी लांब गाडी लो चालते. अहो चांगली जाऊन दुसऱ्या गाडीकडे दिवारचं घेतले भारी आहे साईडचं. जाऊन दुसरी गाडी. ही कार एक सुपर कार आहे. ऑरेंज कलरची अशी कॅन्डी ऑरेंज आहे. सो मला कारच नाही साईड आपण फर्स्ट पर्सन मध्ये बघणार. Stop the quality video आलाच. दुसरी गाडीकडे आता आपण जॅग्वार आणणार आहे. जी माझ्या आत्याकडे सेम मॉडेल आहे. फक्त मॅगविल ब्लॅक आहेत आणि प्लेन व्हाईट आहे. मॉडिफिकेशन तर नाही केलेली. केली काढली सगळं. पोलिसांनी पकडली गेला. पोलिसांनी तर नाही पण गाडी तर लय भारी वाटते. स्पॉइलर आणि ते नाही गेली. सगळं स्टार्ट करू. And presenting you Lamborghini Urus. I think so तीच आहे. पण ना गेम वाल्यांनी थोडी उंची केली पाहिजे होती. लयच बुटकी.
अशी भारी वाटते पण पुढनं जरा लोक तरी टाकायचं कमीत कमी. चला जाऊया दुसऱ्या गाडीकडे. चला आता ही गाडी घेऊन जाऊ. मित्रांनो व्हिडिओ खूप लॉंग झालाय त्यामुळे आता 2-3 गाडी दाखवू मग आपण पार्ट 3 आणू. काय विषय नाही. Don't take tension though. Wow. BMW का है वो? BMW जैसे लोग टॉप लेवल. तो आता गाडी दाखवू मित्रांनो. Presenting you Bentley. ही बेंटले भारी वाटते भाई. बघितली मी बेंटले पण हिच्यापेक्षा मोठी वाली बघितली. पण बघितली हा ओल्डेस्ट मॉडेल. हा मॉडेल बघितली. बेंटली जे आपल्या जास्त फार शेवटची गाडी डायरेक्ट इथे यायला तर मग कधी गाडी चल दुसऱ्या गाडीकडे जाऊ. हा काळा घोडा आहे आपला छोटूसा. घोडाचा नाही काळा पिल्लू आहे. बारकस एकदम मिनी कूपर सारखा. फक्त ड्रिफ्ट जरा चांगल्या पैकी. अरे काय दिवस चालते अरे फुल स्टेरिंग. ऑटोमॅटिक आहे काय ऑटोमॅटिक मध्ये बेसिकली काय होतं मित्रांनो. ऑटोमॅटिक मध्ये ना जो आपला हे असतो ना गिअर शिफ्टर मॅन्युअल मध्ये असतो तो कसलाच ऑटोमॅटिक मध्ये असतो. पार्किंग रिव्हर्स आणि न्यूट्रल आणि एमडी वर. सो त्या गाडीमध्ये ना कशी बोलायची हा त्या गाड्या ऑटोमॅटिक गाड्यांचं काय असतं सुरुवातीला चालताना तर हळू चालतात इकडे तिकडे आरामात स्मूथली फिरतात. पण जेव्हा फुल स्पीड मध्ये असते ना तेव्हा गाडी अशी कंट्रोल नाही होत पटकन. कंट्रोल तर होती म्हणायला पण टाटा सियार आहे काय हा ऐका आणि मॅन्युअल गाडीमध्ये काय असतं जागेवर फिरवायला हे होतं. पण ऍक्टो आपलं
फुल स्पीड मध्ये जाऊ करतो ना तेव्हा आरामात फिरती, आरामात हे होती, कंट्रोल होती गाडी. मॅन्युअल मध्ये तसं, ऑटोमॅटिक मध्ये तसं नाही. उलट सिस्टम आहे दोघांमध्ये. त्यामुळे आमच्याकडे इनोवा मॅन्युअल आहे, स्कॉर्पिओ डिझेल ऑटोमॅटिक आहे, स्विफ्ट पण डिझेल ऑटोमॅटिक आहे आणि इनोवा डिझेल मॅन्युअल. एक तरी मॅन्युअल गाडी राहणारच नको. बघा, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच मित्रांनो. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय. जय हिंद.